उपराजधानी नागपूर गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय। नागपूरच्या बाबुळखेडा शिवारामध्ये कारवरती गोळीबार करण्यात आलाय। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। दुचाकीवरनं आलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडनं कारवरती गोळीबार करण्यात आला। मृत पवन हिरणवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती सध्या पुढे येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या नागपुरातून आपल्या सोबत आहे। जितेंद्र, या हल्ल्याबद्दल काय माहिती पुढे येते? गुरु, नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खापरखेडा हद्दीतील ही घटना आहे। इथे बाबुळखेडा शिवारामध्ये जात असताना एका कारमध्ये 3 व्यक्ती असल्याची माहिती मिळते। या 3 व्यक्तींवर 4 ते 5 हल्लेखोरांनी हल्ला केला आणि देशी कट्ट्यातून गोळीबार केलेला। या गोळीबारामध्ये पवन हिरणवार या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। पवन हिरणवार हा देखील गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे या हल्ल्यामागे नेमकं गुन्हेगारांचं नेटवर्क आहे का आणि आपसातील वाद हा महत्वाचा असू शकतो। खापरखेडा हा भाग तसा कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातून काही हा वाद झाला का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। संध्याकाळच्या दरम्यान हा गोळीबार झालेला आहे आणि देशी कट्ट्यातून हा गोळीबार झालेला आहे। या घटनेमध्ये एक जण मृत झालेला आहे आणि बाकीचे फरार आहेत। अज्ञात आरोपी आहेत। नेमके आरोपी कोण आहेत आणि या हल्ल्यामागचं कारण काय आहे याचा तपास आता ग्रामीण पोलीस करत आहेत। गुरुप्रसाद, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।